अजित पवार यांच्या अंतिम विधीला सुरुवात होताच संपूर्ण काटेवाडी परिसर आता शोकसागरात बुडालाय। काटेवाडीतील त्यांच्या बांद्याजवळ राहणाऱ्या लाडक्या बहिणींसह परिसरातील महिलांनी आक्रोश व्यक्त केलाय। वातावरणात अक्षरशः भावनिक वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। भुसावळ येथून शिक्षणासाठी बारामतीत स्थायिक झालेल्या महिला अजित पवार यांना आपल्या घरचा माणूस आपला दादा मानत होत्या। अंतिम दर्शनाच्या वेळेला अश्रू अनावर झालेल्या महिलांनी जोरजोरात रडत आमचा दादा मुख्यमंत्री हवा होता अशा भावना देखील व्यक्त केल्या। या महिलांचं म्हणणं आहे की अजित पवार यांनी कायम सामान्य माणसासाठी काम केलं, शिक्षण, पाणी आणि विकासासाठी काम केलं, ते झगडले, त्यामुळे त्यांना राज्याच्या सर्वोच्च पदावर पाहण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत आज त्यांच्या आवाजातून स्पष्टपणे ऐकू येत होती। काटेवाडी परिसरात मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते समर्थक उपस्थित आहेत। ठिकठिकाणी घोषणा, अश्रू आणि शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। अजित पवार यांच्याविषयीचं प्रेम, आपुलकी आज या महिलांच्या आक्रोशातून स्पष्टपणे दिसून आली। या घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। पवार कुटुंबियांसह बारामतीकरांनी देखील टाहो फोडलाय। इतकंच नव्हे तर अजित पवार यांचे बॉडीगार्ड देखील भावूक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांचे अंतिम विधी सुरू आहेत आणि आता या घटनेनंतर प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या, राज्यातील नेत्यांच्या मनाला चटका लावून जाणारी ही घटना ठरली आहे। अजितदादांना निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे अंगरक्षक म्हणून काम करत असलेले SPU महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांच्या अश्रूंचा देखील बांधाव या ठिकाणी फुटलेला पाहायला मिळतोय। अनेक वर्षांपासून हे दोघे अधिकारी देखील अजित पवारांच्या सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत होते। सर्वच जण, संपूर्ण महाराष्ट्र, सगळेच बारामतीकरांच्या डोळ्यात आता अश्रू पाहायला मिळत आहेत। या घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। महाराष्ट्राचं कधीही भरून न देणारं नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे।